राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होण्यापूर्वी भारत भिकारी होता. मध्य प्रदेशातील भाजप नेते नंदकुमार चव्हाण यांचे वादग्रस्त वक्तव्य. लातूर जिल्ह्यात पावसाळ्यानंतरच्या पाण्याच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण सुरू. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बड्डापल्ले फार्म हाऊसवर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण. आता संस्थाचालकांचा मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशीही घरफोडी. रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने चोरले. आता बातमीपत्र विस्ताराने. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होण्यापूर्वी भारत भिकारी होता, असे वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशमधील भाजप नेते नंदकुमार चव्हाण यांनी केले आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. मध्य प्रदेशमधील खुरई येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मोदी हे एक असाधारण व्यक्ती असल्याचे बोलत ते म्हणाले की मोदी पंतप्रधान झाल्यापासून विदेशातील दिग्गज नेते भारताचा आदर करू लागले आहेत. ते पंतप्रधान होण्यापूर्वी देश भिकारी होता. मोदीच्या येण्यामुळे भारत प्रगती करू लागला आहे. नंदकुमार सिंह यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी शिक्षकांना चणे फुटाणेवाला संबोधित करून वाद निर्माण केला होता. त्यांच्या त्या वक्तव्याला राजकीय क्षेत्रातून विरोध होताच त्यांनी आपल्या वक्तव्यावरून पलटी मारली होती. लातूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा साधनांचे जिल्हा आरोग्य विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतनिहाय, गावनिहाय पाणी गुणवत्ता व स्वच्छता सर्वेक्षण 2 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. या सर्वेक्षणाद्वारे किती गावचे पाणी अतितीव्र जोखमीचे आहे हे निदर्शनास येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांना जलजन्य आजार होऊ नये म्हणून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नळ, विद्युत पंप, हातपंप, 8 विहिरीचा परिसर स्वच्छ आहे का, पाण्याचे स्रोत कसे आहेत याचे अ, ब, क या विहित नमुन्यातील सर्वेक्षण आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांच्या उपस्थितीत होणार आहे. लातूर जिल्ह्यातील 787 ग्रामपंचायतीच्या विहीर, बोर, नळ पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता व पाणी गुणवत्तेचे वर्षातून 2दा सर्वेक्षण होते. त्यापैकी पावसाळ्यानंतरच्या पाण्याच्या स्रोताचे सर्वेक्षण 2 ते 30 ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात स्रोताभोवतालचा परिसर अस्वच्छ, 15 मीटर अंतरापर्यंत सांडपाणी साचून राहते का, शौचालय, गाईगुरांचा गोठा स्रोतापासून 15 मीटर अंतरावर उंचावर आहे का, टाकीतून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला वॉल नळगळती आहे का, टाकी महिन्यातून एकदा स्वच्छ करून टाकीपर्यंत टाकीवर ऑइल पेंटने तारीख लिहिली नाही का, स्रोतापासून ते टाकीपर्यंत पाईपलाईन गटाराखालून गेली आहे का, मागील TCL नमुन्यातील क्लोरीनचे प्रमाण 20% कमी नमुना घेतला आहे का हे तपासून आरोग्य अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला 100 पैकी मिळालेल्या गुणांवर पिण्याच्या पाण्याची जोखीम ठरविली जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त लातूर तालुक्यातील बामणी येथील बंडापल्ले फार्म हाऊसवर वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी धन्वंत कुमार माळी, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक चिंचोले, पत्रकार अरविंद रेड्डी, अमोल गोवंडे, नगरसेवक अॅडव्होकेट दीपक सूळ जाधव, आर्ट ऑफ लिव्हिंगचे महादेव गोमारे, MD DB इन्स्टिट्यूटचे दिनेशजी बेंबडे, बाजार समितीचे माजी सभापती वाल्मिक माडे, अमर राजपूत, मेहराज खान यांची उपस्थिती होती. या प्रसंगी मान्यवरांचा यथोचित सत्कार करून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लातूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीरंगजी बंडापल्ले, सचिन बंडापल्ले, नाना बंडापल्ले, जीवन बंडापल्ले, सौ कुसुमताई बंडापल्ले व बंडापल्ले परिवारांच्या वतीने करण्यात आला. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा. नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर.
बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक, डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक, डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. 2005 नंतरच्या सर्व शाळांना अनुदान द्यावं, अल्पसंख्याकांच्या शाळांना वक्फ बोर्डाची जमीन द्यावी अशा विविध मागण्यांसाठी लातूरच्या संस्थाचालक संघटनेने आंदोलनाची दिशा ठरवली आहे. जय क्रांती महाविद्यालयात झालेल्या या बैठकीत सर्व संस्थाचालकांनी सरकारची कोंडी करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद येथे होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर मोर्चा काढणे, याच दिवशी मराठवाडा शैक्षणिक बंद पाळणे, प्रत्येक आमदाराच्या घरासमोर धरणे आंदोलन करणे असे निर्णय यावेळी घेण्यात आले. या आंदोलनाअंती संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी होणार आहेत. आज झालेल्या या बैठकीला अध्यक्ष रामदास पवार, सचिन गोविंद घार, वसंत पाटील, बाबूराव जाधव, जब्बार सगरे, धर्माजी सोनकवडे, गणपत बाजुळगे यांच्यासह अनेक संस्थाचालक उपस्थित होते. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी घरफोड्या करून ऐवज लुटण्याचा सिलसिला दुसऱ्या दिवशी कायम ठेवला. ममदापूर येथे घरफोडी करत महिलेस मारहाण करून रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, लोखंडी संदुकासह 2,48,000 रुपयाचा ऐवज चोरून नेला आहे. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबळगाव येथे चोरांनी घरफोडी करून सोन्या चांदीच्या दागिन्यासह शेळी चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच ममदापूर येथे 2 ऑक्टोबर रोजी रात्री 12:30 वाजता 2 अनोळखी चोरट्यांनी कौशल्याबाई शामराव डोपे, वय वर्ष 60 यांच्या घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. डोपे यांच्या घराच्या दाराला लाथा मारून दरवाजा उघडण्यास भाग पाडून घरात प्रवेश केला. 2 अनोळखी व्यक्तींनी घरात प्रवेश करताच कौशल्याबाई डोपे यांना एकाने पकडून धरले, तर दुसऱ्याने घरातील लोखंडी संदुकात ठेवलेले चांदीचे व सोन्याचे 2,43,000 रुपयाचे दागिने व रोख रक्कम 5,000 रुपये असा लोखंडी संदुकासह 2,48,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. कौशल्याबाई डोपे यांच्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद हे करीत आहेत. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 दिवसापूर्वी शेळीसह घरफोडी तर दुसऱ्या दिवशी लोखंडी संदुकासह घरफोडी केल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यासह चोरट्यांनी घरफोड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस यावर नियंत्रण मिळवणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची 2016 मध्ये निवडणूक, मतदार नोंदणी सुरू. मांजरा धरणात किंचित वाढ, मांजरात 4.966 तर भंडारवाडीत 3.897 MMC पाणी. पंतप्रधान मोदींनी दादरी प्रकरणातील पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी ठोस उपाय करावे, आशुतोष, आम आदमी पार्टी. त्यांचे सरकार बनले तर लोकांना जबरदस्ती गोमांस खावे लागेल, नितीश सरकार यांनी मौन सोडून बोलावे, गिरिराज सिंह. लातूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावूनही रब्बीची चिंता कायम. हवामान अंदाज. आज 26° ते 28° आहे. उद्या दिनांक 5 ऑक्टोबर 2015 चे हवामान अंदाज 28° ते 30° राहील. आजचा सुविचार. जीवन कठीण असू शकतं पण अशक्य नाही. अर्शिता मोपले, नमस्कार लाईव्ह वाचक. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होण्यापूर्वी भारत भिकारी होता. मध्य प्रदेशातील भाजप नेते नंदकुमार चव्हाण यांचे वादग्रस्त वक्तव्य. लातूर जिल्ह्यात पावसाळ्यानंतरच्या पाण्याच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण सुरू. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बड्डापल्ले फार्म हाऊसवर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण. आता संस्थाचालकांचा मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशीही घरफोडी, रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने चोरले. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.
जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय. पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.